पाहायला मिळत होती आणि तदनंतर मात्र पळसदरी टीमने नोंदवलेला विजय अगदी 4 विकेट इतिहास मात्र साक्षी जरूर झाला या स्पर्धेसाठी। पहिल्या मॅचमध्ये घवघवीत यश संपादन करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे। वेल प्लेड। मी तिघींनाही थांबून ठेवील, परंतु कैलास एकंदरीत काय सांगाल, संपूर्ण मॅच खेळलात आणि या 4 विकेट सांशी टीमचा पराभवाचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट काय होता तुमच्या बाजूने? मी 2 मॅच नाईटला आदिवासी टुर्नामेंटमध्ये खेळलो, तिथं मी थोडे 2 मॅचला मला मार पडले आणि इथं मला अमोलनी संधी दिली आणि संधीचा मी लाभ उठवला। वेल कैलास, मी प्रश्न तोच केलाय की मॅच मधला टर्निंग पॉईंट काय होता? मेन पहिल्या बॉलला विकेट घेतली, ती टर्निंग पॉईंट होता। वेल, अगदी अजय शिर्केची महत्त्वपूर्ण विकेट या सामन्याला युटर्न देणारी ठरली। तुमच्यासाठी शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी। मी विनंती करेल या ठिकाणी महिला भगिनी आपण इथेच थांबायचं आहे। अगदी या स्पर्धेसाठी फार मोठं मोलाचं सहकार्य खांडपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मधुकर भाऊ गारे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती सर्वप्रथम केला जाईल। मधुकर भाऊ गारे, आपण या मंचावरती दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईट स्पर्धा आणि दोस्ती ग्रुपला मी विनंती करेन की आपण मधुकर भाऊ गारे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे। मधुकर भाऊ गारे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल दोस्ती ग्रुपच्या वतीने। अगदी चेतन चौधरी, अगदी वैभव, त्यानंतर मयूर, त्यानंतर आमचे नितीन, त्यानंतर मचिंद्र, त्यानंतर अतुल, त्यानंतर दस्तूर, बरेचसे दोस्ती ग्रुपचे शिलेदार या ठिकाणी आहेत। आदेश, त्यानंतर आमचे प्रमोद सर, हे सगळे शिलेदार या ठिकाणी उपस्थित आहेत। यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी मधुकर भाऊ गारे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। त्यानंतर आपण जाऊया आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सन्मानाकडे। अर्थातच आमच्या खालापूर तालुक्याच्या रणरागिणी ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अर्थातच एक बुलंद तोप सुरेखाताई केडकर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। सुरेखाताई केडकर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती। स्कोरर एकीकडे मॅच ऑन होईल, आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत। मॅच ऑन असेल। आजच्या अ गटातली पहिली मॅच। आदेश सर, पळसदरी टीमला काही सूचना आहेत का उद्यासाठी? त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय कोल्हापूर तालुका कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संजीवनीताई पिंगळे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सुद्धा सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। संजीवनीताई पिंगळे आपण पाहतोय आमच्या A1 जोडी आणि दोस्ती ग्रुपवरती सातत्यपूर्ण प्रेम व्यक्त करणारा हा परिसर आपल्याला पाहायला मिळाला आहे। कोल्हापूर कोपोली संजीवनीताई पिंगळे कोल्हापूर तालुका कार्याध्यक्ष यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपतालुका अध्यक्ष कोल्हापूर साक्षीताई गोसालकर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल। पळसदरी टीम आपल्याला उद्या दुसरी मॅच खेळण्यासाठी या ठिकाणी यावं लागणार आहे, याची आपण नोंद घ्या। अमोल, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर याची नोंद घ्यायची आपण। पळसदरी टीम उद्या मॅच खेळण्यासाठी आपल्याला पुन्हा या ठिकाणी यावं लागणार आहे। तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सागरजी काटे उपस्थित आहेत। त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। सागरजी काटे, सागरजी काटे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती। तदनंतर या ठिकाणी रोहितजी मेढा सर उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती। बाकीच्या मान्यवरांना विनंती, आपण स्थान पडणं, आपला सन्मान होणं बाकी आहे।
रोहितजी मेढा सर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. चांगलं बॅटल सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे महालक्ष्मी वेणगाव तर त्याच्या विरोधात मुकपी टीम आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग मात्र मुकपी टीमची जरूर आहे. रोहितजी मेढा सर. थँक्यू. 8 धावा प्रगतीपथावरती झाल्यात. 2 बॉलवरती 2 चौकार ठोकल्यात. सुभाषजी त्यानंतर पालकर पुरस्कृत महालक्ष्मी वेणगाव आणि मोगाई माता मुकपे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय उद्योजक बंडूशेठ तुरडे उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्याचसमयी त्या ठिकाणी आदरणीय उत्तम शेठ भोईर उपस्थित आहे, त्यांचा सन्मान करण्याची विनंती. उत्तम शेठ भोईर. चालेल, पुढचे काही सन्मान आपल्या 4 रजनीमध्ये होतच राहणार आहेत, त्यामुळे सध्या मान्यवर आपली या ठिकाणावरून रजा घेत आहेत. आपण वळूयात कॉम्बॉक्सकडे. येस, आपण बोलूया कॉम्बॉक्सकडे, जिथे मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल उघडा डोले, फ्रीडचा बॉल होता आणि त्याच्यावरती मात्र डॉट आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती पहिल्या 2 बॉलमध्ये, तितकी ताकदवार फटकेबाजी. जोरदार टाळ्यांनी मित्रांनो स्वागत करा. अर्थातच A1 जोडी चषक पर्व तिसऱ्याच्या पहिल्या चौकार हॅट्रिकचा मानकरी ठरलाय तो बॅटर भास्कर. पहिली चौकार हॅट्रिक ज्याच्या नावावरती आले. हॅलो, फार सुंदर कमबॅक. गोलंदाज आपण पाहतोय प्रणव, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. प्रणव कुडेकर संघासाठी एक फार मोठं भलं योगदान द्यावं लागणार आहे, प्रयत्न करतायत. आतिघाई आणि संकटात जाई. वेट अँड वॉच क्रिकेट मधला सगळ्यात मोठा मंत्र आहे शांतता आणि संयम, आणि नंतर केला जाणारा करेक्ट कार्यक्रम. या सर्व या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी श्रीमान सुरजजी शिर्के साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी मयूर दाबणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय आपण शिर्के साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा ही विनंती. यस, मुकपी टीम आपणास विनंती आहे की तिथे फक्त 9 प्लेयर असतील. या सातत्याने या सूचना करायला भाग पाडू नका. आयोजकांचे तसे नियम काही लागू केलेत, हे आपल्यासाठी सुद्धा लागू होतात. त्याच दरम्यान सदाशिवजी कदम साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या ठिकाणी सन्मान करत मी दस्तूर तुर्डे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्य आपण कदम साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावी विनंती. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस, थँक्यू मनीष. अगदी एक तुल्यबलता क्रिकेटमध्ये पाहायला मिळत होती. सामना एकीकडे खरं म्हणायला गेलं तर सुरुवातीला झुकत जात होता तो मात्र मुकपी टीमच्या बाजूने, परंतु तदनंतर मात्र गोलंदाज प्रणव कुडेकरने जादुई गोलंदाजी करायला सुरुवात केली. तदनंतर थोडा प्रेशरमध्ये भास्कर पाहायला मिळाला, अतिघाई केली आणि तिथे मात्र त्याच्या पारीचा अंत. आणि इथे सुद्धा तू चल मया आया सांगत मात्र याही विकेटला परतीचा प्रवास करायला भाग पाडतोय तो प्रणव कुडेकर. पहिल्या गोलंदाजीचा विचार करायला गेलं तर पहिली गोलंदाजी इथे समाप्ती पथावरती पाहायला मिळते आहे. आणि धावसंख्येचा तुम्ही विचार करायला गेलं तर पहिल्या 3 बॉलमध्ये ज्या 13 धावा धावफलकावरती होत्या त्याच 13 धावा तुम्हाला आता धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 2 विकेटच्या नुकसानीनंतर. फार चांगला तर म्हणाल या ठिकाणी मुकपी टीम करत होती, चांगल्या उंची दिली होती धावसंख्येला. मी म्हटलं सुद्धा की A1 जोडी चषक आणि या A1 जोडी चषकाच्या पहिल्या चौकार हॅट्रिकचा मानकरी ठरलेला भास्कर, ज्याने रनआउटच्या स्वरूपात परतीचा प्रवास केला. आणि तदनंतर आलेला बॅटर आपण पाहिलं तो म्हणजे प्रतीक, ज्याच्याही पारीचा अंत झालाय. 2 मोठे झटके यावेळी मुकपी टीमला बसले आहेत.
आता थोडंसं संकट ओढावलंय, परंतु धावसंख्येचा तुम्ही विचार करायला गेलं तर मॅन्डेटरी पॉवरच्या षटकाच्या धावा हव्यात त्या कमतरतेत जरूर असतील, परंतु धावफलकावरती जी आशा धावसंख्येची होती ती मात्र प्रभावित जरूर पाहायला मिळते. 13 धावा 2 विकेटच्या नुकसानीनंतर. कमॉन डीजे. या सन्मान या ठिकाणी प्रकाश कदम साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण या ठिकाणी करूयात शुभ सन्मान. मी निखिलजी तुर्डे यांना विनंती करतो की आपला शुभास आपण या ठिकाणी साहेबांचा शुभ सन्मान करावा, ही आपल्याला विनंती. आणि त्याचबरोबर आदरणीय गणपतजी जाधव साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी मच्छिंद्र आझार यांना विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान करावा, विनंती. मॅचकडे उभा या ठिकाणी कॉम बॉक्समध्ये जाऊयात. पुढे एकदा संदीपजी बोराडे यांच्याकडे. थँक्यू मनीष. चांगली गोलंदाजी यावेळी पाहायला मिळते. अगदी मी तर म्हणाल यावेळी जर पाहायला गेलं तर पंचांचं फिंगर मात्र या ठिकाणी अप झालाय. आणखी एक झटका लागलाय मुकपीट टीमला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रवीण, रवी वाघमारे, मनोज कदम. काय मुकपीट टीमचा आता सुरुवातीचा जर तुम्ही संघर्ष पाहायला गेला ना तर मी सातत्यपूर्ण म्हणायचो की अगदी ज्या फळीतली बॅटिंग पाहिजे, जी फळी मात्र गोलंदाजी जी पाहिजे ती मात्र सातत्यपूर्ण मुंबई टीमकडे मी पाहिलेलं आहे. परंतु हे मैदान त्यांच्यासाठी नवीन नाही आहे. इथे A1 जोडी चषकामध्ये खेळण्याची एक संधी आणि त्यातून निर्माण झालेला एक आभास आहे आणि त्या आभासाच्या पलीकडे बॅटिंग येत असताना थोड्याशा चुका मैदानात होत आहेत. सातत्यपूर्ण विकेट जाणं थोडं मुंबई संघावरती संकट ओढवलं जाईल. कारण इथे मी मगाशी म्हटलं ना की अगदी बऱ्याच जणांनी पहिल्या मॅचचा अभ्यास जर घेतला असेल तर बऱ्याच जणांना असं वाटत होतं की यावेळी सांडशी टीम सहजरित्या बाजी मारेल, परंतु काय गोलंदाजी केली कैलास उघडाणे. त्यानंतर मी तर म्हणेल जसं टर्निंग पॉईंट अजय शिर्केच्या पहिल्या बॉलवरती आलेली ती विकेट त्याने दाखवली, परंतु मी तर सांगेल अमोल दरेकरने जी गोलंदाजी केली होती, चौथं षटक हा सगळ्यात मोठा मॅचमधला टर्निंग पॉईंट होता. त्या अमोल दरेकरने अवघ्या 22 धावांचं लक्ष असताना मात्र तिथे फक्त 4च धावा त्याने खर्च केल्या. हा फरक होता मॅचमध्ये. परंतु जाऊया या मॅचकडे. इथे मात्र चांगली गोलंदाजी रवीची. या सन्मान या ठिकाणी उद्योजक सुभाजी पालकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या ठिकाणी सन्मानपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. अर्थातच सुभाषजी पालकर या ठिकाणी उपस्थित झालेत. भलं मोठं नाव, अगदी उद्योजक जगतातली एक मोठी व्यक्ती. विनंती असेल या आपण मंचावरती आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. हरकत नाहीये कारण एकीकडे मॅच वेणगाव टीमची लागली आहे. आज वेणगाव टीमच्या पाठीराख्यांच्या भूमिकेत ते जरूर पाहायला मिळत आहेत. चांगला फटका, गॅप शोधले, सिलेक्शन चांगलं आहे बॅटरचं. येते डीप एक्स्ट्रा रिजन, बॉल जातोय सीमारेखा पार, येतोय तो खणखणीत दणदणीत, उशिरा नाही का होईना परंतु आता चौकार. एकट्या टायगरच्या मागे जी ताकद आहे ना ते आमचं व्यासपीठ पाहायला मिळत आहे. दोस्ती ग्रुप आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय जगदीशभाई देशमुख. इथे आलाय षटकार. खरं म्हणायला गेलं तर सुधाकर भाऊ गारे फार मोठं व्यक्तिमत्व, या कर्जत तालुक्याला एक सुगीची विकासाचे दिवस आणणारं व्यक्तिमत्व. चांगला फटका यावेळी जरूर आगे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. बॉल जातोय वन बाउन्स, चौकार. कम ऑन डीजे.
इथे धावसंख्येचा तुम्ही विचार करायला गेला तर जाऊन पोहोचला ते अद्यापर्यंत 29 या आकड्यावरती विकेट तितके आल्या, धावसंख्येला तितकीच उभारी पाहायला मिळते. पहिलं षटक जसं सुरुवातीचं पाहायला मिळालं तशा दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली थोडी नजर लागली की काय असा प्रकार पाहायला मिळत होता. तिथे सुद्धा पहिल्या बॉलवरती विकेट आली होती, परंतु तदनंतर आलेला बॅटर अगदी मी तर म्हणेल प्रवीण, या प्रवीणने मात्र धुव्वाधार बॅटिंग करायला सुरुवात केली आणि अद्यापपर्यंत जर तुम्ही पाहायला गेलं तर त्याच्या बॅटमधून टोटल 3 मोठे फटके पाहायला मिळालेत आणि या अद्यापपर्यंत दरम्यान या ठिकाणी आदरणीय संदीपजी कुंभार साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. साहेबांचं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. संदीपजी कुंभार सर या आपण मंचावरती टोटल त्याने अद्यापपर्यंत 5 बॉलचा सामना केला आणि 5 बॉलमध्ये 17 धावा वैयक्तिक धावफलकावरती त्याच्या नोंदवल्या गेल्यात आणि संघाची टोटल या ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेलं तर अद्यापपर्यंत जाऊन पोहोचले 3 दशके म्हणजे 30 या आकड्यावर. या दरम्यान या ठिकाणी ग्रामपंचायत खांडपेचे माझे उपसरपंच आदरणीय संदीपजी कुंभार साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झालेत. त्यांच्या या ठिकाणी आपण घेऊयात शुभ सन्मान. मी रुपेश अर्थातच बाबू खारे यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्य ग्रामपंचायत खांडपेचे माझे उपसरपंच आदरणीय संदीपजी कुंभार साहेबांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करावा ही आपल्याला विनंती. अर्थातच खरं म्हणायला गेलं ना तर मनीष आपण पाहतोय ना या दोस्ती ग्रुपच्या आयोजनाची संकल्पना जर मांडली गेली असेल एवन जोडी चषकाची तर खरं आहे हे फार मोठे शिलेदार आहेत. एकीकडे आपण पाहतोय रुपेशजी बाबू गारे, त्याच समेत चेतनजी चौधरी असतील, त्यानंतर अतुलजी देशमुख असतील. दोस्ती ग्रुपच्या प्रत्येक शिलेदाराचं जर तुम्ही नाव घ्यायला गेलात तर या ठिकाणी मी तर म्हणेल ती नावे सुद्धा आपल्याकडे कमी पडतील, कारण इतकं चांगलं नियोजनबद्ध आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी मात्र चांगला बॉल कमबॅक करण्याचा प्रयत्न यावेळी वेणगाव टीमकडून होतोय का हे पाहणं गरजेचं आहे, कारण कधी स्पर्धा कुठे काय घडेल हे सांगू शकत नाही आहे. कारण आता वेणगाव टीमच्या मागे फार मोठा मागचा इतिहास जरूर आहे. नक्कीच संदीपजी खरं तर चर्चा चालू आहे 3 व्यक्तींची. मग एकीकडे रुपेशजी घारे, त्याचबरोबर चेतनजी चौधरी, अतुलजी देशमुख. ज्यावेळेस त्रिवेणी संगम एकत्र येतात ना त्यावेळेस काहीतरी वेगळंच घडतं. मग त्या ठिकाणी मग रामायणाचा जर विचार केला तर राम लक्ष्मण सीता असतील, त्याचबरोबर गंगा सरस्वती यमुना असतील, त्यानंतर जर विचार केला तर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर असतील. ज्यावेळेस 3 गोष्टींचं एक त्रिकूट निर्माण होतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं एक वेगळीच सृष्टी निर्माण होते. आणि खरं तर त्यांनी गतवर्षी ही कमिटमेंट केली होती या स्पर्धेमध्ये की एवन जोडी खरं तर त्यांचं प्रेम आहे श्रीमान सुधाकरजी घारे आणि त्याचबरोबर श्रीमान बाळाजी मित्र परिवाराचे अध्यक्ष आदरणीय जगदीशजी देशमुखकर यांच्यावर असलेलं हे नित्यांत प्रेम आणि त्या प्रेमाखातीर त्यांनी कमिटमेंट केली होती गतवर्षी की येणाऱ्या आगामी काळामध्ये या स्पर्धेमध्ये आम्ही बाईक ठेवू आणि ती कमिटमेंट त्यांनी पूर्ण केली. आणि कदाचित पुढच्या वर्षी ही स्पर्धा वेगळ्या दिशेने आपल्याला पाहायला मिळणार. मग त्या स्पर्धेमध्ये ओपन हाफचे संघ देखील खेळवले जातील. किमान जे टेनिस बॉल क्रिकेटचे मोठमोठे स्टार कास्ट आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. यस ऑफिशियलचा रिव्ह्यू जरूर आला, इथे चेक केलं जाईल बाउंड्री लाईन अगदी, आणि या बाउंड्री लाईनच्या ठिकाणी काय घडलंय ते पाहूया. फिल्डरने फार मोठी चुकी केली होती यावेळी मी तर म्हणेल. काय खांडपे गावचे आदरणीय गणेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. अगदी आम्ही सांगितलंय सुरुवातीला 12th मॅन जरी काही दिसलं तरी कमेंटमेंट मात्र कोणी करायची नाही. ज्ञानेश्वर कदमसाठी या ठिकाणी पारितोषिक लागलंय. अर्थातच उद्योजक प्रफुल्लजी भोईर यांच्याकडून हे पारितोषिक लागलं गेलंय. बॅक टू बॅक 3 षटकार जर ज्ञानेश्वर कदमने ठोकले तर 3000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्यासाठी दिलं जाईल. यस बाउंड्री 4 येईल इथे. अर्थातच तिसऱ्या अंपायरचा या ठिकाणी डिसिजन आलाय. चौकार येईल. थोड्याशा अंशी बाउंड्री लाईन टच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
विनायक आहे तिथे. या 4 धावा येतील. फार चांगली गोलंदाजी मी तर म्हणेल यावेळी संदीपच्या माध्यमातून चालू आहे. चांगला बॉल यावेळी, परंतु आउटसाइड द लेग स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. त्रिफलाची दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय. संदीप वाकचौरीने केलेली गोलंदाजी अतुलनीय पाहायला मिळते. अफलातून बॉलिंग अटॅक पाहतोय. पहिले 3 बॉल आपण अनुभवले ते जिथे डॉट आले, त्याच्यानंतर आपण पाहतोय चौकार, तदनंतर आला वाईट, परंतु हा वाईट मात्र स्वतःच त्याचा भलं करून गेलाय आणि फलंदाजाचं वाईट करतोय. इथे परतावं लागेल बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. अद्यापपर्यंत 4 विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळालंय. कडे पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी, चांगले बॅटिंग, परंतु या गोलंदाजीवरती वर चष्मा जरूर पाहायला मिळत होता संदीपचा, परंतु आता चुकांवरती चुका आहे. अगोदरचा वाईड आला, त्याच्यानंतर विकेट जरूर आली होती, परंतु इथे वाईड आहे. आता काय समीकरण असेल या नेक्स्ट बॉलवरती ते पाहूयात, कारण आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या होत्या. या बॉलवरती वाईडच्या मारणे 6 धावा खर्च केल्यात. चांगला फटका, इथे मात्र दिशा दिली होती फक्त. एनफिल्डला कव्हर करत होते, परंतु दुसरी धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत आणि या 2 धावा घेत असताना टोटल मात्र पुढे सरकले आहे. जाऊन पोहोचले ती अद्यापपर्यंत 38 या आकड्यावरती. 38 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. कमांड इज बीड आणि गणेगाव दोन्ही टीम्सला विनंती असेल, बीड आणि त्यांच्या विपक्षात खेळणारी गणेगाव या टीमला, की आपण टॉससाठी या ठिकाणी हे सत्र संपल्यानंतर मधल्या वेळेमध्ये आपण या ठिकाणी यावं. आपल्याला विनंती, बीड आणि गणेगाव ह्या टीमला विनंती आहे. जशी इनिंग संपेल त्यानंतर आपण टॉससाठी दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी आले असाल तर कृपया आपण आले तर या ठिकाणी अगदी खूप बरं होईल. ओ टू कंटिन्यू संदीपजी. यस मनीष. स्वर्गीय सुनील 11 बीड आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय रोहिदास तिकंडे 11 गणेगाव टीम, या 2 संघादरम्यान आपल्याला संघर्ष पाहायला मिळेल. त्याच्यानंतरची पुढची मॅच भैरवनाथ कोंदिवडे आणि श्री 11 भाकरीचा पाडा, आणि त्याच्यानंतर शेवटची मॅच भेटीला येईल श्रीवीरा बीड आणि त्याच्या विरोधात छत्रपती तमनाथ. या टीम दरम्यान संघर्ष जरूर आज आपण पाहणार आहोत. एकीकडे आपण पाहतोय बंटी दुबई 11 सांडशी आणि त्याच्या विरोधात पळसाई 11 पळसदरी पाहायला मिळेल, जिथे पळसाई 11 पळसदरी टीमने बाजी मारली आहे, जिला उद्याच्या मॅचमध्ये तुम्हाला जरूर सेकंड राऊंडमध्ये खेळताना दिसेल ती. यावेळी जाऊया मॅचकडे. अर्थातच आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषभ. सांघिक कोड्यातलं 4थं षटक आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. नेक्स्ट मॅच जरूर आपण पाहणार आहोत. अर्थातच स्वर्गीय सुनील 11 बीड आणि स्वर्गीय रोहिदास तिकंडी 11 गणेगाव टीम. त्रिफलाची दांडी गोल. दरवाजांवरती उघडे नजर ठेवायची नसते, कारण उघडा दरवाजा रात्रीच्या पहाराला ठेवला तर तिथे समोरून काय, अगदी मागचे दारासुद्धा समोरचे दारासुद्धा चोरी तुमची होणार, यात कोणती शंका नाही. कारण इथे थोडी चुकी झाली ती फलंदाज DKची.
संधी पुन्हा एकदा गोलंदाजीला आहे. चला वाईडचा इशारा, ऑफिशियल डिसिजन येतोय आउटसाइड द लेग स्टंप. काय गती होती बॉल वरती, मगाचा तेज तर्रार बॉल ऋषभचा मी अनुभवला. त्यानंतर मात्र संदीप वरती आता जबाबदारी दिली आहे. कारण पाक कसं असतं शिवाम, अगदी ऋषभने 4थं षटक फेकलं परंतु धावा त्याने कमतरतेत जरूर दिल्या. परंतु आता ज्या चौघांमध्ये रेस लागली होती की षटक आता कोणाच्या हातात द्यायचं, ऋषभचं जर संपलं होता म्हणजे दुसरं षटक ऋषभच्या हातात 5वं येणं अपेक्षित नसताना मात्र आता संदीपवरती ती जबाबदारी जरूर दिली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेची दोन्ही षटकं आपण पाहतोय प्रवीण आणि रवी यांनी फेकली होती. चांगला बॉल यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी शरीराचा वेध आणि या वेधावरती मात्र लेग बाईटच्या स्वरूपातली एक धाव जरूर पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 43 या आकड्यावरती. थोडंसं मुखपीठ टीमला आता या बॉलवरती विचार करावा लागेल कारण हे 5वं षटक आहे. कारण मगाच्या सामन्याचं एक वैशिष्ट्य जरूर पाहायला मिळालं जिथे मात्र सांडशी टीम 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना परतीचा प्रवास त्यांना या स्पर्धेतून करावा लागला होता. ही या मैदानाची ती चाचपणी होती मी म्हणेल. पुन्हा उचलण्याचा प्रयत्न, मिडल ऑर्डर पूर्णपणे बाद झाल्याच्या नंतर यावेळी मात्र बॅटला धावा येत नाहीयेत. आता मुखपीठ टीम थोडं संकटात असेल. मी मगाशीच म्हटलं होतं की पहिल्याच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांमध्ये तब्बल धावा आल्या होत्या त्या 30 आणि तदनंतर हा उतरता आलेख धावसंख्येचा. याचं एकमेव कारण आहे सातत्यपूर्ण विकेट. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न परंतु याही विकेटला परतावं लागेल. A1 जोडी चषक अर्थातच श्रीमानजी सुधाकरजी घारे आणि त्याच्या समवेत श्रीमान जगदीशभाई देशमुख, फार मोठं ही नावे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या मोठ्या नावांनी तर खरं म्हणायला गेलं तर या कर्जत तालुक्यात एक उद पाहायला मिळत आहे. दोस्ती ग्रुपचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. मी म्हटलं होतं की सातत्यपूर्ण नवनवीन प्रयोग ते यावेळी शोधत असतात. आज जर पाहायला गेलं ना तर या दोस्ती ग्रुपच्या मागची ताकद आहे आणि ही ताकद ही त्यांच्या एकीचं समीकरण सांगून देते. आणि त्यांनी सांगून दिलं की कशी या दोस्ती ग्रुपची जी मेहनत आहे, जो संघर्ष आहे तो मात्र आम्ही या मॅचच्या या स्पर्धांच्या माध्यमातून तुमच्या समोर आणून ठेवतो आहे. आणि एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला तर खरोखर आहे की जसा आमचा टॉस बॉक्स सजवला गेला, ज्या टॉस बॉक्समध्ये A1 जोडीची एक फोटो जरूर पाहायला मिळतो आणि तदनंतर तुम्ही जर पाहायला गेला ना, चेतन स्लायडिंग वर्क्स असेल, श्री महालक्ष्मी इलेक्ट्रिकल्स असेल, ओम साई कन्स्ट्रक्शन, SBFC, रत्नमणी ज्वेलर्स, रायगड फुटवेअर, SP रिसॉर्ट, आदिल मोबाईल, देवा अकॅडमी, झिलाइट, माउंट व्यू फार्म, गुरुकृपा नर्सरी, राजगुरु कलेक्शन, अजय अतुल DJ, ब्ल्यू लगून, तदनंतर श्रेया एंटरप्राइजेस, व्यंकटेश डेव्हलपर्स, आई एकविरा क्रिएशन, तदनंतर सपना डेव्हलपर्स, बरेचसे आहेत त्यांची नावे आपण घेऊयात. हा बॉल पंचांचा नो बॉल, अगदी क्रीजच्या बाहेर हा बॉल जरूर पाहायला मिळाला. बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की आता पंचांचे दोन्ही हात फैलावले जातील, परंतु पंचांची नजर अचूकी यावेळी पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी इशारा जरूर दिला. क्रीजच्या बाहेर हा बॉल फेकला गेला जेणेकरून पंचांनी गोलंदाजाला दंडित केले, नो बॉल. आता मात्र पुन्हा एकदा ABB माझाची टॅग लाईन तुमच्या समोर जरूर येईल, उघडा डोले बघा नेट, नेक्स्ट बॉल फ्री हिट. चांगला फटका, अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला आहे परंतु इथे चेंडूखाली क्षेत्ररक्षक तैनात होईल, आउटफील्ड स्लो झाली. तदनंतर मात्र या 3 आणि 4थ्या धावेचा सुद्धा प्रयत्न, या 4 धावा घेतल्या जातील. मला वाटतं 4 धावा कंप्लीट धावून संघर्ष जरूर पाहायला मिळतोय परंतु इतिहास काय साक्ष देतोय ते पाहणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी बहुतांशी मॅचमध्ये किंवा बहुतांशी स्पर्धांमध्ये मी अनुभवलं आहे
की जिथे तुम्ही पाहायला गेलं ना धावून 4 धावा घेणं फार कठीण असतं, परंतु यावेळी त्या कंप्लीट केल्यात मुकपी टीमने. टोटल जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 49. चांगला फटका, घुटना टेक आणि तमाशा देख. वन बाउंस चौका, डीप एक्स्ट्रा रिजन. बॉल जाईल 4 धावांसाठी. कमान डीजे. त्रेपन्न धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. तत्पूर्वी विनंती करेल या ठिकाणी स्वर्गीय सुनील 11 बीड आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय रोहिदास तिकंडे 11 गणेगाव टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस करण्यासाठी त्वरित. चांगला फटका आहे यावेळी. बॉलला जज करता करता बॉल जाईल चौकारात, परंतु इथे चुकी मी म्हणेल फिल्डरची नाही आहे, कारण जो निर्णय येणार आहे तो निर्णय तुमच्यासाठी आम्ही मगाशीच अनाऊन्समेंट केली होती की इलेक्ट्रिसिटी वायर, आणि त्याचा फटका इथे किपरला जरूर फिल्डरला जरूर भोगावा लागलाय, कारण इथे झेल टिपायचा होता आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न सुद्धा केले, परंतु येथील 4 धावा एक आशेची पालवी जागृत केली या चौकाराने. या 4 धाव्यांच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले आहे, जाऊन पोहोचले ती 57. विजयासाठी 58 धावा संख्येची गरज आहे. काय घडेल आणि काय बिघडेल हे जरूर आपण सेकंड इनिंग मध्ये ऐकणार आहोत, जिथे आवाज ऐकाल योगीजी डोळे यांचा. येस, मणिजी मुंडे मात्र जोडले जातील सेकंड इनिंगला. अठ्ठावन्न धावसंख्येची गरज आहे. चला, बी टीम आणि त्याच्या विरोधात गणेगाव टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी त्वरित या. बी टीम उपस्थित आहे. त्याचबरोबर खरं तर संतांचं गुणगान गाण्यासाठी आपण नेहमी सातत्यपूर्वक तुका म्हणे आधी रचियाला पाया. अगदी आपण पाहतो नेहमीच वारकरी संप्रदाय, जो असा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामधली जी परंपरा आहे वारकरी संप्रदायाची, की सगळ्या संस्था, सगळ्या अगदी ट्रस्टेज असेल, ज्या काही गोष्टी असतील त्या संपतील, पण वारकरी संप्रदाय हा कधी संपणारच नाही. जोपर्यंत चंद्रसूर्य जिवंत आहे, जोपर्यंत चंद्रसूर्य ह्या सृष्टीवरती आहे, तोपर्यंत वारकरी संप्रदाय या ठिकाणी जिवंत असेल. आणि यांचा वारसा जतन करण्यासाठी आमचे हरिभक्त पारायण आदरणीय विक्रम महाराज थोरवे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांना मी विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यावं. एकीकडे वारकरी संप्रदाय, एकीकडे छत्रपती शिवरायांचे शिवव्याख्याता अक्षय तिखंड या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीपजी बोराडे या जोडतील आपल्यासोबत. आमचे उत्तम मामा, चला या. आपल्या शुभास त्या ठिकाणी टॉस केला जाईल. अर्थातच स्वर्गीय सुनील 11 बीड आणि त्याच्या विरोधात स्वर्गीय रोहिदास तिकंडे 11 गणेगाव टीम, या दोन टीम दरम्यान मात्र टॉस होईल उत्तम मामा यांच्या शुभ हस्ते. बी टीमचा कॉल आहे छापा आणि आलाय काटा. येस, गणेगाव टीम टॉस जिंकला. डिसिजन बॉलिंग. गणेगाव टीम, काय सांगाल एकंदरीत या आयोजनाबद्दल? आयोजन खूप चांगलं आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल एकंदरीत आता बीड टीम जे वासरे कोंड्यामध्येच बिलॉंग करते, परंतु आता प्रमोद, चला बीड टीम टॉस गमवलाय.
टॉस गमावलाय, टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. फिल्डिंगच स्वीकारली असती, परंतु आता तुमच्या वाट्याला या ठिकाणी बॅटिंग आले, परंतु असं करत असताना दोन महत्त्वपूर्ण बॅटर आतिश रुटे आणि रवींद्र फुलावरे. काय अशी खासियत या दोन बॅटर मध्ये की जे मात्र मॅच जिंकवतील? हुकमी आहे. हुकमी आहेत. चला तुमच्यासाठी या सामन्यांसाठी शुभेच्छा असतील. असो, आता किशोरची अडप आपण सुद्धा मंचावरती आहे, आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. किशोरची अडप या आपण दोस्ती ग्रुपला मच्छिंद्रजी हजारे आपणास विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते किशोरजी अडप यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर आमचे शिवव्याख्याते अक्षयजी तिखंडे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अक्षयजी तिखंडे शिवव्याख्याते आमचे, 1 रुपयाचं मानधन घेऊन शिवव्याख्यान करणारा हे व्यक्तिमत्व. आम्ही अनेक वर्षांपासून जगदीश भाई आम्ही अनेक वर्षांपासून या व्यक्तिमत्वाला पाहतोय. यांनी सुरुवात केली होती आमच्या समेत समालोचनाची, परंतु अगदी युटर्न घेतला आणि नंतर शिवव्याख्यानाकडे ते वळले. एक चांगलं शिवव्याख्यान त्यांच्या माध्यमातून थोडंफार म्हटलंच तर आपण इथे सुद्धा करू शकतो. पाहूयात, चर्चा तर करू ज्या, परंतु मॅचला एकीकडे सुरुवात होईल. आणखी एक महत्त्वपूर्ण सन्मानाकडे जाऊयात. मनीष, फार चांगली मगाशी वाणी आपण गायलेत. खरं म्हणायला गेलं ना तर अगदी असं म्हटलं जातं, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेव रचिला पाया, पुढे पुढे म्हणायला गेलं तर तुका जाळासे कळायचं. हरिभक्त पारायण विक्रज महाराज तुर्वे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विक्रमजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. निकीजी तुर्डे यांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करा. विक्रम महाराज तुर्वे हरिभक्त पारायण आपण पाहतोय. थोर प्रवचनकार, प्रबोधनकार, कीर्तनकार, बऱ्याचशा उपमा देऊ शकतो असं व्यक्तिमत्व कमी वयात ज्यांनी फार मोठं नाव लौकिक हरिभक्तीचं या ठिकाणी कमावलेलं आहे, असे विक्रम महाराज तुर्वे यांचा सन्मान व्यासपीठावरती. तदनंतर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी रवी लोभी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. मयूर दाबणे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. स्वर्गीय सुनील इलेव्हन बीड टीम जी मैदानात खेळते त्यांच्यासाठी मात्र शुभेच्छा जरूर आल्यात. अर्थातच जितेंद्रजी देशमुख यांच्याकडून या शुभेच्छा आल्यात, त्या शुभेच्छांचा स्वीकार आहे. आणि वळूया आता या सन्मानाकडून कॉम्बॉक्सकडे, जिथे तुम्ही आवाज ऐकाल मनीषजी मुंडा यांचा. थँक्यू. त्याचबरोबर ज्यांनी यूट्यूब पुरस्कृत केले ते आमचे प्रमोदजी देशमुख, अर्थातच भावड्याचे AP रिसॉर्टचे ओनर आहेत खऱ्या अर्थानं. चला 58चा पाठलाग करायचा या ठिकाणी. आज हरिभक्त पारायण आणि त्याचबरोबर शिवव्याख्याता देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सेकंड स्लिपमध्ये बॉल अगदी नेहमीच आपण म्हणतो की ज्यांनी देव पाहिले ते संत झाले आणि ज्यांनी संत पाहिले ते भाग्यवंत झाले. अगदी छत्रपती शिवराय आणि संत तुकारामांना देखील पाहिलंय. चला जवाब मॅचकडे. डिकेचं पहिलं षटक या बॉलवरती केलं आक्रमण. बॉल थांबत नाहीये, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दिल्लीचं हितक राखतो महाराष्ट्र माझा. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय भीम टोला, वज्र टोला, जातोय षटकार.
यावं खरं तर या मैदानासाठी त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली. खरं तर मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे मुख्य प्रणेते, शिल्पकार ज्यांनी या स्पर्धेला घडवली आहे त्या अतुलजी देशमुख यांचे मोठे बंधुराज अतिजी देशमुख यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. खरं तर त्यांनी या मैदानाला घडवण्यासाठी त्यांचं देखील योगदान लागलं. पहिल्या षटकामध्ये खरं तर ज्ञानेश्वर कदम DK या नावानं खरं तर ओळख आहे आणि ही ओळख या मुकपे गावानं या खेळाडूला दिली आहे आणि याच खेळाडूवरती बरसला खऱ्या अर्थानं सूरज चव्हाण बरसलाय. खरं तर रात्रीच्या या चंद्रमाच्या प्रकाशामध्ये खरं तर आता सूरज बरसला मैदानावरती. द्वितीय षटक खांडपे गावाच्या एंडकडून अगदी वेशीवरून बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. सुधीर गोलंदाज P2चं षटक. 5 षटकांचा सामने खरं तर 58चा पाठला करायचा या ठिकाणी. शिरका करावा लागणार या ठिकाणी. स्पीडअप घ्या, स्पीडअप. पंच कदाचित आम्हाला सिग्नल देण्याआधी तुम्ही जर तिथून सांगितले ना पेनल्टी आहे 2 धावसंख्येचे, ते अगदी उत्तम राहील. सोळा धावसंख्या प्रगतीपथावरती लागल्या जातात. त्या ठिकाणी 58ची गरज आहे. त्याच्यातील 16 प्रगतीपथावरती झाल्यात. सुदूर येतोय अगदी बऱ्याचशा उंचीवरून, नाकाच्या समोरून म्हणावं लागेल, डोक्यावरून बॉलला उडवलं. डॉट बॉल येतोय. 17 धावसंख्या धावपळकावरती येताना या ठिकाणी पाहायला मिळतात विजय आणि विनायक आणि त्याचबरोबर विजय ही जोडी मैदानावरती दाखल झाली. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू खरं तर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती आपण खरं तर पाहू शकता या ठिकाणी श्रीमान तिरुपती बाळाजी मित्रमंडळाचे अध्यक्ष श्रीमान जगदीश जाधव देशमुख, त्याचबरोबर त्यांच्या संबंधित मारुती दामने पाहू शकाल. मुख्य ऑर्गनायझर आमचे रुपेश अर्थातच बाबू गारे यांना पाहू शकता. त्यांच्या समवेत किरणजी डोळे यांना देखील आपण पाहू शकता. पण मैदानावरती काय घडलं जातं, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज केला, बॉलला बॉडी बॉलन्स थांबवलं या ठिकाणी आणि या ठिकाणी देखील लागली जाते विकेट. विकेट क्रमांक 2 येईल मैदानातून बाहेर. व्यक्तीनं खरं तर श्रीमान सुधाकरजी भाऊ गारे साहेबांना या व्यक्तीनं काय केलं नाही, क्रिकेटच्या स्पर्धा घडवल्या. बैलगाडा शर्यत खरं तर हा मराठी रांगडा खेळ आहे. खरं तर आपला गोमातेचा पुत्र नंदी यांच्या देखील बैलगाडी खेळवल्या. त्यानंतर वारकरी संप्रदायांसाठी देखील खूप चांगली कामं केली. त्याचबरोबर महिलांसाठी आपण पाहू शकता हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील केला. म्हटलं तर कला, क्रीडा, औद्योगिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक प्रत्येक क्षेत्रात या व्यक्तीनं आपलं सर्वस्व झोकून दिलं. कारण की जनहितासाठी झटणारा आणि जगणारा हा माणूस आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून त्यांच्याच पाठीशी नेहमी सातत्यपूर्वक एक छोट्या भावासारखा आधार देणारे आमचे जगदीशभाई देशमुख. या बॉलवरती देखील आक्रमण केलं जात आहे. आता दोन्ही खेळाडू असं वाटतंय की मैदानावरती षटकार चौकारांचे व्यापारी झालेत की काय. बॉल जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय चौकार. पहा या ठिकाणी जसजसं खेळाडू येतोय ना मैदानावरती त्याबरोबर तो आक्रमण करतोय. मग ज्यावेळेस आपण या खेळाडूंना असं म्हणावं लागेल की हे खेळाडू आता मैदानावरती षटकार चौकारांचे व्यापारी बनलेत. पवेलियनमधून जाताना सेट झालेत. मनसुबा आखला याच आता मैदानावरती जाऊन मारामारीच करायची. या पंखी दिसतच नाहीये काय. डॉट बॉल थोडं व्हेरिएशन पाहायला मिळालं. चाला गतीनं चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी डॉट बॉल येतो. बऱ्याचशा कालावधीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 21 आकडा. म्हटलं की आपण महाराष्ट्रामध्ये शुभ आकडे या आकड्याकडे नेहमीच पाहतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. खरं तर ज्या देवापासून या संपूर्ण विद्येचा पसारा निर्माण झाला आहे, कार्य सिद्धीस नेण्यासाठी आणि विघ्नाला हटवण्यासाठी आपण नेहमी ज्यांचं पूजन केलं जातं ते 14 विद्या
आणि 64 कलांचा अधिपती, सकल जणांचा गाथा तुझ गणपती. डॉट बॉल येतो, डॉट बॉल 21वा प्रगती पुस्तकावरती येल्यात 2 डॉट बॉल आल्यात. खरं तर सुधीरनं या ठिकाणी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला, कारण की आता कोणत्या तरी खेळाडूला मैदानावरती जिम्मेदारीचं ओझं आपल्या खांद्यावरती घेऊन व्हावं लागणार आहे, कारण की जिम्मेदारीतूनच खऱ्या अर्थाने एक मोठा संघर्ष होतो आणि त्या संघर्षाचा खऱ्या अर्थाने हिस्सा बनावा लागणार आहे. आता खरं तर सुधीरला आणि जे संघर्ष करतात खऱ्या अर्थानं त्या संघर्षाच्या खेळाडूंनाच खरं तर आणि त्याच व्यक्तींना याद केलं जातं. पण हा संघर्ष टिकवलाय चिकटपणाची गोलंदाजी मैदानावरती. खेळाडू हिलबाद ठोक दीजे. थँक्यू डीजे. कदाचित खरे तर संदीपजी उल्लेख चालू होता आपण या स्पर्धेचा, की या स्पर्धेला येणाऱ्या आगामी काळामध्ये खूप मोठा उच्चांक पाहायला मिळणार आहे. या दरम्यान मी विनंती करतो किशोरजी तिखंडे साहेब, त्याचबरोबर ग्रुपग्राम पंचायत नसरापूरचे माजी सदस्य आदरणीय नथुरामजी देशमुख साहेब, त्याचबरोबर कृष्णाजी दाबणे साहेब, आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. संदीपजी, मगाशी चर्चा चालू होती या स्पर्धेची, की येणाऱ्या आगामी काळामध्ये खूप चांगले खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. खरं तर ही स्पर्धा इतक्या जलद गतीमध्ये केली ना, की खरं तर या स्पर्धेमध्ये तालुका हापचे संघ देखील खेळवायचे होते शेवटच्या दिवशी, पण इतक्या जलद गतीमध्ये झाले ना, की तब्बल 40 संघ 2 दिवसामध्ये बुक झाले. त्यामुळे अगदी तालुका हापचं नियोजन करायला जमलं देखील नाही या स्पर्धेला. पण गतवर्षी 2 दिवस मोठे फोल असेल, कदाचित एक तालुका हापचा देखील असेल आणि एक दिवस ओपन इंडिया देखील होऊ शकतो या स्पर्धेमध्ये. कारण की गतवर्षी आयोजकांनी डिक्लेअर केली होती बाईक आणि यावर्षी डिक्लेअर केलं की येणाऱ्या काळामध्ये तालुका हाप आणि ओपनची स्पर्धा देखील. या बॉलवरती देखील स्पर्धेतील पहिला व्यासपीठाला सलामी ठोकणारा येतोय मल्टी हिट उत्तुंग गगनभेदी आसमानी सुलतानी. थँक्यू डीजे. चौकार आला या ठिकाणी आणि चौकारानंतर धावसंख्या 31 याकडे वरती. संदीपजी, खरं तर मागच्या वर्षीच्या गोष्टींना थोडा आपण उजाळा देऊयात. वैभव घारे आणि त्याचबरोबर मचिंद्र आजार या जोडीनं खरं तर
या स्पर्धेला खऱ्या अर्थानं एक वेगळीच दिशा दिली होती खऱ्या अर्थानं. पण या बॉलवरती देखील बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतो षटकार. हॅलो आदरणीय जितेंद्रजी देशमुख, आपणास विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी या सहर्ष स्वागत. या मंचावरती आपण. थँक्यू. षटकार आणि थर्ड अंपर रेफर केलं आहे खरं तर बिमरसाठी ना सर. येस थँक्यू. चला विनंती करतो तरुण डेर यांना की आपण यावर टेक्निशियन रूममध्ये आमचे ऑफिशियल्स तरुणजी डेर सर. चला आदेश मसे या आपण. आदेश मसे या आपण टेक्निशियन रूममध्ये या. बिमरसाठी रेफर केलं आहे खरं तर. जर या बॉलवरती बिमर चेंडू असेल तर मिळतील 7 धावसंख्या. फेअर डिलिव्हरी असेल तर ऑनफिल्ड डिसिजन षटकार हा तर मिळणारच आहे. 6 धावा डेफिनेटली आहेत. फक्त बॉल काउंट आहे की नो बॉल यावरती खरं तर आता तास तपासणी चालू आहे आता मैदानावरती की पण नक्की चेंडू कोणत्या दिशेने याला आहे. खेळाडूच्या कमरेच्या वर आहे का, खेळाडू खालच्या दिशेने झोकला आहे का, या देखील बारीक बारीक गोष्टींचं खरं तर लक्ष दिलं जाईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. ऑनफिल्ड डिसिजन आहे खरं तर. ऑनफिल्ड डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे. त्यानंतर टेक्निशियन टीमकडे सुपूर्त केलं आहे खरं तर. आता डिसिजन टेक्निशियन टीममध्ये आपण पाहाल तरुण डेन यांना पाहू शकता की स्पर्धेसाठी 3 ऑफिशियल्स पाहायला मिळतात. डिक्लेअर केलं जाईल खऱ्या अर्थाने येणाऱ्या वेळामध्ये. येस नो नो चेंडू बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. 1+6 अर्थात 7 धावसंख्या जोडल्या जातील या बॉलवरती. 7 धावा. धावा झालं प्रगती पुस्तकावरती तब्बल 38 धावा प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. भावच हे षटक कदाचित आता या ठिकाणाहून महागडं पडू शकतं की काय हे देखील हा संदीप चर्चा करत होतो आपण खऱ्या अर्थानं की मागील वर्षी वैभव गारे आणि त्याचबरोबर मच्छिंद्र आजारी यांची प्रत्येक दिवसामध्ये एक तरी गाण्याची झळक व्हायची. आणि खरं तर आता सुरुवातीची आहे तर सुरुवातीच्या याच्यामध्ये एक अभंगवाणी किंवा संतवाणी व्हायला काही हरकत नाही खऱ्या अर्थानं. कारण की आता एक उत्कृष्ट पखवाज वादक आमचे वैभवजे गारे या बॉलवरती देखील अगदी बॉलला टॅप केलं, टपलवलंय जणू काही बॉलला. बॉल जो ते बाउंड्री लाईनच्या पलीकडे तब्बल या चेंडूवरती धावा मिळाल्या 11. वाईब्स वेगळीच आहे कारण की लोकगीतं कोली गीतं आणि ही जी गाणी जर विचार केला ना तर ही बायांची गाणी. ज्यावेळेस देवी अंगावरती येतात ना त्यावेळेस ती आरती घेतली जाते. मग ती बायांची गाणी खऱ्या अर्थाने केली जाते. पण ती गावांमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रथा आहे. आणि बीड गावाचा ज्यावेळेस जीर्णोद्धार सोहळा होता या बॉलवरती आक्रमण. बॉल थांबत नाहीये. आकाशाला गवसणी घातली आहे. खरं तर बॅटमधून आगीचा गोळा. षटकाराचा व्यापारी झाला हा फलंदाज. येतोय षटकार. गरज होती पण खरं तर एकतर्फी लढला खऱ्या अर्थानं. हार मानली नाही खेळाडूंनी आणि म्हणूनच म्हटलं जातं की संघर्षाच्या लढाईमध्ये तुमचा प्रत्येक व्यक्ती हा तुमचा संघर्ष लक्षात ठेवतो. कारण की व्हॉट्सअपचा स्टेटस देव बघत नाही, देव कर्म बघतो. आणि ती खेळी खऱ्या अर्थानं मैदानावरती अगदी जीवाच्या आकांतानं खेळला मैदानावरती. 48 प्रगतीपथावरती लागल्यात आणि करायच्यात आता या ठिकाणाहून तब्बल 10 धावसंख्या. चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 12 बॉलमध्ये करायच्या 10 एसडीचे.
मनीष, आजची रजनी पहिली होती त्यामुळे जरा आयोजकांनी थोडा विचार केला होता की धावपल असते. अशा परिस्थितीत आता पुढच्या तीनही रजनी तुम्हाला एक सस्पेन्स जे आहे ते सांगतो, ओपन करतो आता. परंतु त्याच्यातही सस्पेन्स आहे. सस्पेन्स म्हणजे उद्यापासून तुम्हाला पहिला सस्पेन्स ओपन करतो, लकी ड्रॉ आहे. परंतु सस्पेन्स काय आहे ते लकी ड्रॉमध्ये समजेल. प्रेक्षक वर्गांसाठी आहे. आज पहिला दिवस होता अक्षय, त्यामुळे थोडं सांभाळून घ्या, धावपल असते. हे बरं आहे, तुम्ही उद्या येऊ शकता प्रेक्षक म्हणून, काही हरकत नाहीये. हॅलो, प्रणव येतोय खरं तर गोलंदाजी मागवरती. सुधीर येतो, क्षमा असावी, सुधीर येतो गोलंदाजी मागवरती. आणि कदाचित खरं तर या स्पर्धेला स्पर्धेचं जे नाव दिलं आहे त्याच्यातील तिरुपती बाळाजी मित्रमंडळाचे अध्यक्ष, कदाचित लकी ड्रॉमध्ये ज्या खेळाडूंना बक्षिसं मिळणार आहेत पण असे किमान 4 विजेचे जगदीशजी, खरं तर 4 विजेते असे निवडा की ज्यावेळेस तुमची बाळाजी ट्रिप जाते ना त्यामध्ये त्या 4 विजेत्यांना देखील सहभाग करा. या बॉलवरती देखील बॉल पाठवलंय, खरं तर खांडपे गावच्या बस स्टॉपवरती येतोय. 6 धावसंख्येचा दर्जेदार उतुंग प्रेक्षणीय 54 धावसंख्ये. थँक्यू. 54 लागल्यात प्रगती पुस्तकावरती. अजून या ठिकाणाहून 4ची गरज असणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. एकीकडे मुकपे तर दुसरीकडे आपण महाल वेनगाव या 2 टीमच्या दरम्यानचं घमासन युद्ध क्रिकेट म्हटलं तर खरं तर आता या खांडपे गावामध्ये क्रिकेटचा कुंभमेळा भरलाय की काय असा प्रश्नचिन्ह पडलाय. मॅच झालं ना की टिंकू एकदा संपूर्ण मैदान देखील तुम्ही कव्हर करा. 4ची अजूनही गरज आहे. या बॉलवरती देखील माल्टी हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रत्येक खेळाडू आक्रमण करतोय. दोनही जे येतील ते खेळाडू त्यांना फक्त एकच दिवसा मैदानावरती आक्रमण आणि आक्रमण. खऱ्या अर्थानं आक्रमण हे पावत सावित्र असतं खरं तर प्रत्येक खेळाडूचं. कारण की तुमची ओळख पहिल्यांदा तुम्ही निर्माण केली पाहिजे. त्यानंतर तो दरारा राज्य छोटंसं असावं, स्वतःचं असावं, त्यानंतर ते राज्य चालवलं जातं. या बॉलवरती देखील हलक्या हातानं कट केले. बॉलला एक कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्या जात आहेत. 56 झाल्यात आता प्रगतीपथावरती. 2 धावसंख्या या ठिकाणून अजून करायच्यात. 8 बॉल खरं तर बाकी असतील. यानंतर ची मॅच असेल गणेगाव विपक्ष बीड. एक वासरेखोंडा विभागातील आणि एक कडा विभागातील संघ पाहायला मिळतो. खरं तर अक्षयचे तिखंड देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. कदाचित त्यांना देखील आपण त्यांच्या मॅचसाठी आमंत्रित करूयात 2 षटकांसाठी. कारण की खरं तर छत्रपतींचा इतिहास हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं असणार आहे. डायरेक्ट थेट केलं, रेफर केलं आहे. या ठिकाणी 2ची गरज आहे. खरं तर अक्षयची जो छावा चित्रपट निर्मित झाला ना त्या चित्रपटानं खरं तर जी नवीन पिढी ज्या वेगळ्या मार्गाला जाते ना त्या मार्गाला जाण्यापासून थांबवली. जसं की हरिभक्त पारायण, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरकर ज्यांनी खरं तर जी पिढी तमाशाकडे जाते त्या तमाशाकडे न जाता त्यांनी कीर्तन क्षेत्रामध्ये वळवली. तशी या विकेट लागली जाते या ठिकाणी. पंचांनी बाद घोषित केलं. खरं तर छावा चित्रपटानं एक खूप मोठं काम केलं दिग्दर्शित करून की जी नवीन पिढी त्यांना दाखवलं की छत्रपती शिवरायांनी जीवनाचा त्याग कशाप्रमाणे केला, की छत्रपती शिवरायांकडून काय घेतलं पाहिजे. कारण की राजांना मरण पत्करलं पण त्या ठिकाणी लालचीपणा नाही स्वीकारला. मुघलांनी औरंगजेबाने त्यांना देखील संधी दिली होती, आमचा धर्म स्वीकारा, तुम्ही नावं सांगा आमच्या गद्दारांचे, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मोक्ष देऊ.
सोडून देऊ, पण माझा राजा काही झुकला नाही. तो झुकेल तो छत्रपती शिवरायांचा लेख कसा, तो झुकेल तो राजमाता जिजाऊंचा लेख कसा, तो झुकेल तो छत्रपती शाहू महाराजांचा लेख असा. असं म्हटलं जातं ना का, छत्रपती शिवरायांच्या मातोश्रींनी म्हटलं की राजमाता जिजाऊंनी सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या देठाला, मिरचीच्या देठाला जरी हात लावला तर तुमचे हात कलम केले जातील. या राज्यातल्या प्रत्येक स्त्रीकडे जर बघितलं तर तुमचा चौरंग केला जाईल. जसा रांजाच्या पाटलाचा चौरंग छत्रपती शिवरायांनी केला होता. त्यानंतर छत्रपती शिवराय यांच्या राज्यामध्ये परस्त्रीकडे बघताना ती आपली आई आणि आपली माता म्हणूनच पाहिजे, हा न्यायनिवाडा झाला होता. या बॉलवरती देखील विजेता अखेर विश्वसनीय अनबिलिव्हेबल येतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. त्यानंतर